हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर असलं भारी वाटतंय ना बघा बाहेर, असं मला नाही का घरातच नाही जावं वाटत ते खाली, पण जायला लागेल मला। आज खूप कामं आहेत, तर आता मस्त मस्त झोप झालेली आहे। आपल्या इकडं बापाचं मंदिर उघडलंय, मी बघत बसलेलं, तर म्हटलं थोडंसं हवेला थांबाव मस्त मस्त। आणि ब्लॉग पण स्टार्ट करायला उशीर झाला, काल तर बनवलंच नाही, तर आज म्हटलं चला बनवूया। तर आले, थंड वारं सुटले, हवा पण सुटले, पाऊस पडलाय, आभाळ पण भरून आले। तर मला जायला लागेल खाली, कारण की माझ्या मोठ्या मुलीला खाऊशी वाटतात पुरणपोळी। आंबे आणले ना आमच्या घरी, आता चालू आहे 2 महिने सारखं पुरणपोळी पुरणपोळी। तर बघा इथं मस्त असं थांबलेली, तर मला खालीच नाही जावं वाटत, पण म्हटलं आता जर लागलं ना संध्याकाळपर्यंत होईल स्वयंपाक, आहे ना। तर फक्त मी आज भजी पापड काही बनवणार नाही, फक्त पुरणपोळी आमटी आणि भात बनवणार आणि आमरस। तर मग म्हटलं चला आता जाऊया आणि तयारीला लागूया। काही मला डबल बोलते आहे ना, असं होतं माझ्याकडून। तर बघा मी आज मस्त अशी रेड कलरची साडी वेअर केलेली आहे, कारण की मला आज साडी घालायचं खूप मूड होता। म्हणजे माझ्या असं मूडवर कामं असतात, मला जेव्हा काही करू वाटलं नाही मी तेव्हाच करणार, कोणी काही बोलू, मी माझ्या मनाचंच करते। तर चला जाते, मी काय करणारी कुकरला डाळ लावणारी, पटापटा स्वयंपाक होतो। आणि पहिलं काय करते, फ्रेश होते असं मस्त। बघा मी झोपेतून उठले, वाटते का असं मी उठले झोपेतून, आणि मग नाही का तर कपडे म्हटले घेऊन जावं। हे बघा हे मिस्टरांचा युनिफॉर्म आहे नाईटचा, गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला आहेत बघा माझी आहो। तर ते नाही का वरती आणली होती मी सुकवायला, आबाळ आलेलं ना, तर मग म्हटलं खालून वरती जाता जाता घेऊन जावं। तर मग चला मी जाते। असं मस्त मस्त व्ह्यू आहे टेरेसवर, काय माहिती मला टेरेसवर थांबायला खूप आवडतं, पण जायला लागेल, परत डबल बोलले आहे ना। चला मी अशीच आहे, तुम्हाला समजलं असली एवढे दिवस ब्लॉग बघताय। चला पहिलं काय करते, आंबे वगैरे धुते, पहिलं फ्रेश होते, मग आंबे थंडच आहे पाण्यात ठेवते, म्हणजे नाही का त्याच्यावरची घाण आहे ना ते सगळं जाईल। मग एक साईडला डाळ टाकते, एक साईडला भात घालते, परत पीठ मळते। तर चला जाऊया खाली, तयारी करूया परत एकदा। बघा आमच्या पुण्याचा व्ह्यू कसला भारी आहे, वा हे बघा, ह्या साईडला सगळ्या बिल्डिंग आहेत, ह्या साईडलाच आहेत थोडे झाडं, पण भारी वाटते आहे ना। पाऊस पडलेला आताच उघडलाय, चला नीचे जाते हे, चलो। तर हे बघा फ्रेश झाले, मस्त असं तोंड धुतलं, आणि बघा इकडे ठेवले आता इकडे डाळीला पाणी नाही का गरम करायला, सॉरी डाळीशी टाकायला इकडे घातलेला आहे भात। तर इकडं उकळी उसपर्यंत म्हटलं आपली डाळ निवडून घ्यावं। तर बघा इकडं असं मस्त काही नाही आहे, तरी पण असते नाही का एखादी किडे वगैरे, तर मग अशी इकडं डाळ निवडून झाली। हे गरम पाणी झाले की उकळलं की टाकणार डाळ, धुवून स्वच्छ धुवायची बघा, आणि खिडकी बंद करते। बघा कसलं वातावरण झालं बोर, हे बघा असं आभाळ आले खूप, तर नाही का खिडकी उघडली ना मी तर गॅस बंद होतो। आता हे बघा खिडकी उघडली नाही, बघा गॅस कसा होतो, म्हणून नाही का खिडकी बंद करायला लागते हवा सुटली की। तर हे बघा, तर आता बघा इकडे असे मस्त गावरान आंबे आणलेले आहेत, हे बघा कसले भारी आहेत ना। तर मग म्हटलं चला असे मस्त खाल्लेत, 2-3 किलो होते, एवढे संपलेत, आता एवढे राहिलेत, तर म्हटलं एवढे संपायचे पहिला आजच पुरणपोळी बनवून घ्यावी। हे बघा एकदम नाही का बॉक्समध्ये होते, बॉक्समधले एवढे राहिलेत, तर म्हटलं आता हे बघा असं मस्त पाणी टाकते आहे ना, स्वच्छ म्हणजे थोडं 1 मिनटं 2-20 मिनटं, काय बोलते काही समजत नाहीये बरं का, माझं डोकं खूप दुखतंय। तर असं पाण्यामध्ये नाही का अर्धा तासभर ठेवायचं असतं, म्हणजे नाही का ह्याच्यावरची घाण जाते, आवले घाण असते माहिती का। तर मग म्हटलं आता हे ठेवूया साईडला। तर इकडं भात होतोय, मग इकडे असं लगेच झाले ना कुकर, लगेच मी आता पीठ मळते, हे पहिलं टाकून घेते चला, म्हणजे नाही का बघा पाणी गरम झाले, तर चला मी ह्याच्यामध्ये डाळ टाकून घेते धुवून असं मस्त स्वच्छ।
तर बघा ही दीड पावशेर डाळ आहे, जास्त नाही करणार नाही का, उद्या कोण नाही खात, एक टाईमच खातात पण खातात असं नाही का. असं बघा पोळ्या छान व्हायला पाहिजे बाबा, बाकी काही नाही का. आमटी तर मी छानच करते, पण मला पोळ्याचं खूप टेन्शन आहे, मला पोळ्या जमत नाही आता पण, शपथ मला पोळ्याच जमत नाही, काय माहिती का. चला मी आता ह्याच्यात टाकते अशी डाळ. तर चला मी हे जे घेते लावून कुकर. तर बघा आता इकडे लावलेलं आहे कुकर. म्हटलं कुकर होसपर्यंत म्हटलं नाही का आमटीची तयारी करून घ्यावं, लसण वगैरे. बघा मी एवढं साहित्य टाकते ना आमटीमध्ये, काय सांगू, तर तुम्हाला दाखवते किती सारं साहित्य घेतले. तर बघा मी आमटी अशी मस्त करणार आहे ना, तर्री. तर हे बघा इकडे आता मस्त इकडे अद्रक घेतले, अद्रक हे असं मस्त वाटून घेणार. आणि इकडे खोबरं आहे, लसण मस्त. आता कांदे बिंदे घेते. हे बघा कांदे किती छोटे छोटे आणलेत आमच्या आहोनी, लयला कापायला लागतात माहिती का. असे कांदे मस्त भाजून घेणारे, अशी आमटी करणारे ना 2 दिवस खायला पाहिजे सगळ्यांनी. बघा खूप सारे कांदे टाकते आहे ना. तर चला मी अशी मस्त आमटीची तयारी करून घेते. तर बघा हे बघा असं मस्त आमटीसाठी आज तयारी केलेली आहे. मसाले इकडे तिकडे पडलेले आहेत, आपल्याला काही घेणं देणं नाही, पडू द्या त्यांना. तर मग म्हटलं चला आता आपण दुसरं, आपलं काम खूप फास्ट असते बरं का. तर बघा हे आहे, हे बघा मी गावाहून आल्यापासून असंच पडलेला आहे हा गूळ. तर मला आता फोडायला जमत नाही, तर कसं फोडू मला समजत नाही आहे. तर चला प्रयत्न करूया. हा गूळ आहे बघा आता एवढं वर्षभरासाठी, तर तुम्हाला दाखवते, थांबा काढून. तर बघा असा आपला मस्त मस्त असा गावाकडचा गूळ आहे. आणि हो आहे दगड, आहे बघा दगड कसा आहे माहिती का, हे वरवटा नाही का, पाटा वाटण वाटायचा आमच्या जुन्या पाटाचा आहे, आम्ही पहिलं ह्याच्याने वाटायचो. तर हे बघा गावाकडचा गूळ असं केमिकल युक्त आहे, ह्याच्याकडे नॅचरल आहे सगळा हा गूळ, वर्षभर टिकतो. तर बघा मी आता असं फोडते, हे बघा कसला भारी आहे, आणि खायला तर एवढा भारी असतो ना, तुम्हाला दाखवते. खायला तर असला भारी असतो ना, असं वास बीस नाही तिकडच्या दुकानातलं, नुसतं पावडरचा वास येतो. असं मस्त फोडताना खायचं मस्त लागतं, असं नाही घेऊन खाऊ वाटत, असं करतानाच खाऊ वाटतं. तर बघा मी असं फोडते सगळा. चला मी फोडते, मला तुम्हाला दाखवते कसलं भारी वास येतो. आणि कोण पण पुरणपोळी गुळाचीच खातात ते कमेंट करून सांगा. आम्ही जास्त गुळच खातो, म्हणजे सगळ्या गोष्टी, शिरा गुळाचा, पुरणपोळी सगळं जास्त असं गुळाचंच खातो. खूप छान आहे असं नाही का, मस्त लागते गावाचा. आणि आमच्यामध्ये पण गुळच टाकते, कोण साखर टाकतं नाही, मी गुळ नाही, साखर नाही टाकत, गुळच टाकते. तर कॅलरीज कमी होतात आपल्या शरीरात, साखरमध्ये खूप कॅलरीज असते म्हणून गुळच वापरायचा. तर चला मी फोडून घेते आणि मग मस्त पुरण करूया. कुकर पण झाले, तोडून घेते सगळा गूळ. तर हे बघा मी असा एवढा मस्त गूळ ठेवलाय तोडून, कसं गावाकडल्यासारखं फील येतं आहे ना. शेतकरी शेतकरीच आहे, मला शेत आहे बरं का. तर असं एवढं भारी फील वाटतंय ना, असं गावाकडल्यासारखं. एवढाच तोडला, एवढा मला आता महिनाभर तरी जाईल. मग हा संपला की परत तोडायचा आहे ना. तर ह्याला असं मस्त पॅक बांधून घेते, नाही तर मुंग्या खूप लागतील. तर चला कसा वाटलाय बघा माझं, मी असं एवढं सारं फोडलंय. तर ह्या बघा इकडं पाटा असा झालाय, हे मी सगळा पसारा आवडते, नाही तर मुंग्या होतील. तर बघा पहिलं साडी काढून टाकली आणि मिस्टरांना नाईटला जायचे, माझ्या मिस्टरांची ड्युटी असते. तर बघा मी पटापट स्वयंपाक केला. तर पायात काच दिसून आली आहे ना, तर बघा खेळायला गेली आजच, आणि बघू काय, तर पायात काच दिसून आली पूर्ण माझी. बघा इकडे एक्स्ट्रा सिलेंडर तिकडे ठेवला एक आहे तो. तर बघा काच दिसून आली, पायात होती माझी मोठी, क्रिकेट खेळायला गेली होती. तर चला मुद्द्याचं बोलूया. तर स्वयंपाक झाला सगळा, पूर्ण दाखवू नाही शकले की ड्युटीला जायचं आणि गरम होत होतं खूप, म्हणून पटापटा केला. तर बघूया, चला स्वयंपाकाला जेवायला द्यायचं, चला बघूया. किचन असं झालेलं आहे, तर इग्नोर करा. त्याच्या बघा पहिलं इकडं आमरस आहे असा मस्त, इकडं बघा पुरणपोळ्या कशा झाल्यात नक्की कमेंटमध्ये सांगा, मला जमत नाहीत पोळ्या. आणि इकडे बघा असं मस्त मस्त आमटी उकळतीये, हे बघा
आणि इकडे आहे राईस, इकडे आहेत पापड. हे बघा, तर म्हटलं भजी नको, आता पापडच करूया फक्त. तर इकडं पापड. तर माझा आमरस कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा, आणि पोळ्या पण. तर चला मी देते, मिस्टरांना ड्युटीला जायचे जेवायला. तर बघा जेवायला वगैरे दिलं, ते गेले, मी पण जेवले. आणि घरामध्ये तर बघा घरामध्ये एवढं बोल होत होतं, तर मिस्टर कामाला जात होते, ते बोलले जाऊन मंदिर बंद कर, मंदिर उघडच आहे. तर बघा आले मंदिराकडे, तर एवढं भारी वाटते. मग म्हटलं थोडा वेळ बसावं आपण तशी. तर बघा आमचं मंदिर आहे इथे. बघा बापाची मूर्ती किती प्रसन्न वाटते नाही का, तर मला घरी जाऊचीच नाही वाटत ते. तर मग मी बसले बघा आमच्या मंदिराच्या इथे, एवढं भारी वाटते, मस्त मन प्रसन्न. तुम्हाला परत एकदा आमचं मंदिर दाखवते. तर हे बघा आमचं मंदिर आहे असं छान छान छान. बघा आमचे बाप्पा कसले भारी आहेत. हे बघा असं आमचं मंदिर आहे असं. हे बघा, तर बघा असं पेटी वगैरे आहे ना, तर उघडं बघा किती सुम सामे. बघा असं सगळं आमचं आहे. बघा हे तिकडे कॅमेरा पण आहे. आणि इकडे बघा असं रोडला कोणच नाहीये, जात जात लोक उचलून घेऊन जातात काही पण, माहिती का. बघा रोडला कोणच नाहीये. तर मग म्हटलं चला मंदिरच बंद करून जाऊ आता. बघा कसलं भारी वाटतं ना, मला जाऊशीच नाही वाटत घरी. तर बघा असलं आमचं मंदिर भारी आहे ना. तर कसे आहेत नक्की सांगा आमचे बाप्पा मंदिरातले. तर मंदिर असं. तर चला मी लाईट्स वगैरे बंद करते आणि बंद करते. पहिलं लॉक कुठे बघायला लागेल मला, लॉक कुठे काय माहिती. तर गेटलाच असेल बहुतेक, तर गेटलाच असेल, नाही तर महाग पण असतं. तर आम्ही इकडं महाग बघा इकडं सगळं सामान ठेवतो. परत एकदा बघा इकडे तेल वगैरे असं असतं, इकडे महाग. खूप मोठी मूर्ती आहे, असं सगळं मस्त आहे. बघा कसलं भारी व्ह्यू आहे, घरीच नाही जाऊ वाटत. कुठे गेला रे बाबा लॉक. तर चल मी बंद करून घेते, पहिलं लॉक शोधते. तर तुम्ही पण बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. बाप्पाचं दर्शन घेऊन आपण ब्लॉगला इकडेच एंड करूया. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय, मी करते बंद आता सगळं, इकडचं पण बंद करते सगळं. तर असा व्ह्यू आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. तर चला हे बघा आता बाप्पा पण झोपतील. चला मी गेट बंद करून घेते. चला हे बघा झाला गेट बंद. तर चला बाय, गुड नाईट.